नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। वाहतूक शाखा व शहर वाहतूक शाखेतर्फे धुळे शहरात अतिक्रमण मोहिमेला करण्यात आली। आजपासून सुरुवात। धुळे शहर वाहतूक शाखा, महानगरपालिका व शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज धुळे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आलेली असून शहरात विविध रस्त्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले होते। यामुळे वाहतूक व रहदारीचा प्रश्न नेहमी ऐरणीवर येत होता। शिवाय अतिक्रमण काढण्यासंदर्भात वारंवार सूचना देऊन देखील अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण न काढल्याने आज धुळे शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली। दिवसापासून धुळे शहर वाहतूक शाखा, धुळे मनपा आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातल्या ठिकठिकाणचे जे अतिक्रमण आहे ते काढण्याची मोहीम सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने आज नवीन जे बस स्टँड आहे या ठिकाणच्या समोरचे कॉम्प्लेक्स आहे त्यांचं अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। आता नवीन बस स्टँडचं काम पण चालू होतं आहे, त्या अनुषंगाने बसेसचा मार्गही बदलणार आहे। त्या दृष्टीने रस्ता मोकळा करून देत आहोत। सर्व दुकानदारांचं सहकार्य आहे आणि JCBच्या सहाय्याने जे पक्के बांधकाम आहे ते काढून देतात। कारवाई यापुढे सतत चालू राहणार आहे। तर माझं इतरही सर्व शहरातील अतिक्रमणधारकांना विनंती आहे, त्यांच्या दुकानापुढे किंवा त्यांनी जर रस्त्यावर लोड गाड्या पक्क बांधकाम करून घेतलं असेल तर स्वतःच्या व्यवसायासाठी तर ते आताच काढून घ्यावे आमचं आव्हान आहे। धन्यवाद।